आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फिजिक्समध्ये पुढचा पार्ट रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिक मधील पुढचा पार्ट अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लीनियर मोमेंटम angular momentum or moment of linear momentum हा पार्ट अभ्यासायचा आहे. आता याच्यामध्ये angular momentum denoted by letter L, linear momentum denoted by letter P. The quantity in rotational mechanics analogous to the linear momentum. The quantity in rotational mechanics मधली जी क्वांटिटी आहे ती कशामधली? The quantity in rotational mechanics analogous to linear momentum is angular momentum or moment of linear momentum. From this, where L is the angular momentum and P is the linear momentum, it is also known as, or it is analogous to torque. From this, the formula of linear momentum and angular momentum, that is the L bar is equal to R bar cross P bar. हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आता त्याच्यानंतर इन मॅग्निट्यूड मध्येही product of linear momentum and its a perpendicular distance, that formula is vector r is equal to किंवा linear magnitude मध्ये L is equal to P into R sin theta हा फॉर्म्युला मिळतोय. हे दोन फॉर्म्युले म्हणजे अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असतात आणि त्यालाच आपण टॉर्क असं म्हणतो. अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम याच्यामध्ये हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार आणि दुसरा आहे इन मॅग्निट्यूड इट्स फॉर्म्युला इज और द अँग्युलर मोमेंटम अँड और लिनियर मोमेंटम अँड इट्स अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. लिनियर मोमेंटम आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स याच्यामधला फॉर्म्युला म्हणजे L इज इक्वल टू P इंटू R साइन थिटा. आता याच्या पुढं आपल्याला एक एक्सप्रेशन बघायचं आहे या टॉपिक मधलं. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम in terms of moment of inertia. Expression for angular momentum in terms of moment of inertia. आता हे एक्सप्रेशन काय आहे? एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम म्हणजे L आहे. आपल्याला एक्सप्रेशन कशाचं विचारलेलं आहे? अँग्युलर मोमेंटम म्हणजे L इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I. मोमेंट ऑफ इनर्शिया साठी I. अँग्युलर मोमेंटम L आणि I याचं एक्सप्रेशन कोणतं आहे? काय एक्सप्रेशन मिळतं? काय फॉर्म्युला मिळतो? हा पॉइंट आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्याचं एक्सप्रेशन मिळवण्यासाठी आपल्याला एक कोणती रिजिड बॉडी घ्यावी लागेल. कन्सिडर दिस इज अ रिजिड बॉडी. ही एक रिजिड बॉडी आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जसा मिळवला I इज इक्वल टू मास इंटू डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशनचा स्क्वेअर m इंटू R स्क्वेअर. तशा पद्धतीनं सेम त्याच प्रकारे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि L अँग्युलर मोमेंटम या दोन्हीचं रिलेशन मिळवण्यासाठी इथे एक रिजिड बॉडी घ्यावी लागली. आता या रिजिड बॉडीचा हा ऍक्सिस असेल. या ऍक्सिस भोवती रोटेशन मध्ये ही बॉडी अशी फिरत आहे. अशी फिरत असताना ती बॉडी कशापासून बनलेली आहे? आपण डिस्कचं आर्टिकल बघितलं. डिस्क कशापासून बनलेली होती? अनेक रिंग पासून बनलेली होती. डिस्क कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ रिंग्स आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला त्यावरून डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आला. आता इथेही तसंच आहे.
द रिजिड बॉडी और दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. ही बॉडी अनेक असंख्य अशा पार्टिकल पासून बनलेली आहे. त्यामध्ये आपण एक एक पार्टिकल घेतले. सपोज दिस इज द फर्स्ट पार्टिकल. दॅट मास ऑफ द पार्टिकल इज m1 and this particle is at a distance of r1 from the axis of rotation. हा पार्टिकल m1 हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 एवढ्या अंतरावरती असेल. त्याच्यानंतर आपण दुसरा पार्टिकल घेतला m2. इथं घेऊयात m2. दिस पार्टिकल आल्सो ऍट अ डिस्टन्स ऑफ r2 फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. अप टू m3, m4, m5 अशा कुठपर्यंत असणार आहेत? mn पर्यंत असणार आहेत. म्हणून इथं त्याच्या पुढचा पार्टिकल mn, कॅपिटल N. कन्सिडर द बॉडी कन्सिस्ट ऑफ मासेस m1, m2, m3 अप टू dot 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 mn particles and is at a distances from r1, r2 dot 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 rn from the axis of rotation. मग इथं mn हा rn एवढ्या अंतरावरती असेल. द बॉडी रोटेट्स विथ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी. देअरफॉर द लिनियर मोमेंटम, हा पार्टिकल ज्या वेळेला किंवा ही बॉडी पूर्ण अशा पद्धतीनं फिरते त्यावेळेला या बॉडीचा लिनियर मोमेंटम किंवा याची व्हेलॉसिटी सुरुवातीला काढावी लागेल. आणि व्हेलॉसिटी काढण्यासाठी या बॉडीची जी व्हेलॉसिटी आहे ती v1 असेल, या बॉडीची v2 किंवा ह्या पार्टिकलची बॉडीची टोटल व्हेलॉसिटी असेल v किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असेल. इथं v2 आणि या बॉडीची vn. फ्रॉम दिस किंवा फ्रॉम फिगर, आकृतीवरून आपल्याला असं म्हणता येईल की velocity of the first particle v1 is equal to r1 omega. Body rotates with angular velocity omega. ही बॉडी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा एवढ्या स्पीडनं फिरत आहे. त्यावेळेला पहिल्या पार्टिकलचं मास m1 आणि त्याची व्हेलॉसिटी v1 असेल. तर याला व्हेलॉसिटी v1 किती आहे ते काढायचे. म्हणजे v1 इक्वल टू r1 ओमेगा, v2 इक्वल टू r2 ओमेगा डॉट 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 vn इज इक्वल टू v1 v2 अप टू vn इज इक्वल टू rn ओमेगा. आपण याच्या व्हेलॉसिटी काढल्या. आपल्याला कुठं जायचं? एलचा फॉर्म्युला मिळवायचा. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आताशीच आपण फॉर्म्युला लिहिलेला होता. एल इज इक्वल टू पी इंटू आर किंवा वेक्टर एल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी असं आपण लिहिलेलं होतं. वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. त्यामध्ये पी काढायचं आहे. त्यासाठी अगोदर v1 किंवा फी काढला, याच्यानंतर पी काढावं लागेल. पी काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम हा फॉर्म्युला मिळवायचा आहे. लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल ऑफ मॅग्नेट्यूड. आता लिनियर मोमेंटम काढण्यासाठी लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय लेटर पी. इट्स फॉर्म्युला इज मास इनटू व्हेलॉसिटी. पहिल्या पार्टिकलचं मास. लिनियर मोमेंटम काढण्यासाठी लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज p1 इक्वल टू पहिल्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम p1 आणि त्याचा फॉर्म्युला मास इनटू व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे m1 v1 असेल. व्हेलॉसिटी पहिल्या पार्टिकलची v1 आहे त्यामुळे m1 इंटू v1 इज इक्वल टू m1 आहे तसा v1 ची किंमत काढलेली r1 ओमेगा इथं आपण ठेवली. r1 इंटू ओमेगा. p1 ची किंमत m1 r1 ओमेगा मिळाली. p2 ची किंमत किती असेल? p2 इज इक्वल टू m2 r2 ओमेगा डॉट 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 pn किती असणार आहे? mn rn ओमेगा. हे झाले लिनियर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम टोटल बॉडीचा काढायचा आहे. टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी त्याचाही फॉर्म्युला माहित पाहिजे. टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द होल बॉडी और या सगळ्या पार्टिकलची एका एका पार्टिकलची अगोदर काढावी लागेल.
total angular momentum of the whole body can be determined by using the angular momentum of first, second up to nth particles. Therefore, the first particle of angular momentum is L1. फॉर्म्युला L इज इक्वल टू किंवा L बार इज इक्वल टू R बार क्रॉस T बार आहे. मग इथं L1 काय मिळेल? L1 इज इक्वल टू P इंटू R म्हणजे P1 R1 हा फॉर्म्युला असेल. L1 इक्वल टू P1 R1 इज इक्वल टू P1 चा फॉर्म्युला काय आहे? P म्हणजे P1 ची किंमत इथं काढलेली M1 R1 ओमेगा आणि हा R1 आहे तसा इंटू R1 इज इक्वल टू काय मिळालं? M1 R1 स्क्वेअर ओमेगा हा फॉर्म्युला मिळाला. हा झाला L1. आता L2 काय असेल? L2 इज इक्वल टू त्याचप्रमाणे M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू Ln. आपल्याला Ln पर्यंतचे पाहिजेत कारण nth पार्टिकल्स पर्यंत घ्यायचं आहे. M1 पासून Mn पर्यंत, R1 पासून Rn पर्यंत, मग P1 पासून Pn पर्यंत, मग इथं L1 पासून Ln पर्यंत Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. हे L1, L2, L3 प्रत्येक पार्टिकलचे अँग्युलर मोमेंटम मिळाले. टोटल एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम मध्ये टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे आणि टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी प्रत्येक पार्टिकलचा काढलेला अँग्युलर मोमेंटम आणि त्याची आपल्याला ऍडिशन करावी लागेल. ऍडिशन केल्यानंतर येणारी किंमत म्हणजे टोटल अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे. द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ होल बॉडी, टोटल angular momentum of a rigid body or whole body is L is equal to काय फॉर्म्युला मिळेल? या प्रत्येकाची ऍडिशन किंवा बेरीज. L is equal to L1 plus L2 plus dot 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 plus Ln is equal to L1 किती आहे? M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 किती आहे? M2 R2 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 प्लस Ln ची किंमत काढलेली आहे इथं किती आहे ती? Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आता आपण सगळ्यांच्या किमती ठेवलेल्या आहेत. हे सोडवत जायचं. सोडवल्यानंतर येणारी किंमत म्हणजे अँग्युलर मोमेंटम L असेल इज इक्वल टू. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत ते बाजूला काढायचे, बाकीचे ब्रॅकेट मध्ये लिहायचे. कॉमन फॅक्टर हा ओमेगा निघतो, बाकीचं ब्रॅकेट मध्ये M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn स्क्वेअर bracket complete into omega common card. But we know that this bracket is equal to, but I is equal to summation I equal to 1 to n mi ri square or I is equal to m1 हा पूर्ण ब्रॅकेट असेल m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. आता टोटल ही किंमत म्हणजे I आहे. मग अँग्युलर मोमेंटम L काय मिळेल? L इज इक्वल टू आपण ती किंमत पुटअप करायची. हा ब्रॅकेट म्हणजेच I घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया. L इज इक्वल टू I इंटू राहिलेला ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ अँग्युलर मोमेंटम और एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम L आहे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या स्वरूपातला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मिळाला. काय मिळालेला आहे? L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. फिर L इज द अँग्युलर मोमेंटम, I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया and omega is the angular velocity. This formula is analogous to हाच फॉर्म्युला
कशाशी इक्वल आहे, p इक्वल टू m इंटू v. इन लिनियर मोमेंटम p इक्वल टू m इंटू v. p means linear momentum, m means mass of the body, and v means linear velocity. This formula is, or this is analogous to this. This formula is in rotational motion and or angular momentum, related with angular momentum. This is related with linear momentum, but these two formulas are analogous with each other. L equal to I omega, also analogous to the P equal to m into v. This is the expression for angular momentum in terms of moment of inertia. याच्या पुढं एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला याच्या पुढं अजून एक महत्वाचा आर्टिकल आहे, अशाच टाईपचा आहे, त्याच्यामध्येही कोणता जास्त बदल होत नाही, तो म्हणजे एक्सप्रेशन फॉर टॉर्क, एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. टॉर्क in terms, expression for torque in terms of, आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया L इक्वल टू I ओमेगा मिळवलेला आहे, त्याचप्रमाणे सेम एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. टॉर्क म्हणजे तो टो असतो, टॉर्क डिनोटेड बाय लेटर टो. टॉर्क हा आपण या चिन्हाने लिहितोय टो, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हा आय आहेच. मग या दोन्ही मध्ये काय रिलेशन आहे, L इज इक्वल टू I ओमेगा हा फॉर्म्युला आपण रिलेशन हे मिळवलं. L इक्वल टू I ओमेगा हा अँग्युलर मोमेंटम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मधलं रिलेशन आहे. आता इथं तशाच प्रमाणे सेम टॉर्क टो आणि आय याच्यामधलं रिलेशन मिळवायचं आहे. डायग्राम तीच तशीच मी ठेवतोय, इथं आपण सोडवत पुढे जाऊयात. रिलेशन और एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बदल काय होतोय, इथं हा जो फिरतोय तो अँग्युलर ऍक्सलरेशन न फिरतोय, आणि अँग्युलर ऍक्सलरेशन साठी अल्फा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या कंडिशन सेम लक्षात ठेवायच्या. बॉडी कन्सिस्ट ऑफ, कन्सिडर द बॉडी कन्सिस्ट ऑफ, आपण एक रिजिड बॉडी घेतली, त्या रिजिड बॉडी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस घेतले m1 m2 अप टू mn. These particles are at a distances r1 r2 r3 up to rn from the axis of rotation. This body rotates with its angular acceleration alpha, but in expression for angular momentum in terms of moment of inertia, the body rotates with angular velocity omega. In this case, the body rotates with angular acceleration alpha. Angular acceleration alpha या रोटेशन मध्ये फिरत असताना बॉडी consists of number of particles of masses m1 m2 up to mn, and its distance is r1 r2 up to rn from the axis of rotation. इथं आपण अल्फा घेतलेला आहे, टॉर्क काढायचा आहे. मग टॉर्क काढण्यासाठी आपल्याला अगोदर लिनियर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. लिनियर ऍक्सलरेशन इज, लिनियर ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन आपण ए या अक्षराने लिहितो. द पहिल्या पार्टिकलचं लिनियर ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल इज, त्याचं मास m1 आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास r1 आहे. आता याचं ऍक्सलरेशन काढायचं आहे. लिनियर ऍक्सलरेशन काढण्यासाठी इथं आपल्याला हे जे v1 आहे, v1 ची गरज नाही, v2 ची गरज नाही, vn ची गरज नाही. ऍक्सलरेट होते पार्टिकल, हे a1 असेल, a2 असेल आणि इथं an असेल, या रोटेशन मध्ये फिरतो. लिनियर ऍक्सलरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल इज a1 इज इक्वल टू, a इज इक्वल टू आर अल्फा. फॉर्म्युला माहिती आहे, रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन, याच्यामधलं रिलेशन हे
A is equal to R alpha, that is A1 is equal to the first particle of linear acceleration is A1 is equal to R1 alpha. अल्फा सगळ्यांसाठी सेम असेल, मगाशी जसा ओमेगा होता तसा. देन A2 इक्वल टू R2 अल्फा, A2 ची किंमत R2 अल्फा मिळेल, अप टू AN इज इक्वल टू RN अल्फा. हे जे मिळाले हे सगळे लिनियर ऍक्सेलरेशन आहेत. आपल्याला टॉर्क काढायचा आहे. टॉर्क काढण्यासाठी फोर्सची आवश्यकता आहे. हे बॉडी ऍक्सेलरेट होते म्हणजेच फोर्स मिळतो. मग तिथे फोर्स एक्सपिरियन्स्ड ऑन द बॉडी इज, फोर्स एक्सपिरियन्स्ड ऑन द बॉडी इज, फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आहे. F इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन और लिनियर. आता एक्सेलरेशन ही लिनियर आहे. Linear acceleration, the body is in linear acceleration, therefore its force is F equal to ma. But in angular, that is a torque. F is equal to ma. The first particle or force of the first particle is F1 is equal to m1 a1 is equal to m1 a1 ची किंमत किती आहे, R1 अल्फा आहे, तशी R1 अल्फा घेऊयात. A2 is equal to काय मिळेल किंवा F2 is equal to काय असणार इथं, same thing as it is, that is F2 is equal to m2 R2 alpha up to F n is equal to mn Rn alpha. इथपर्यंत सगळं मिळणार आहे. आपण लिनियर ऍक्सेलरेशन काढला, फोर्स याच्यावरचा काढला, टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एक्सप्रेशन मध्ये टॉर्क काढायचा आहे. प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क काढायचा आहे. टॉर्क काढण्यासाठी टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल अप टू nth पार्टिकल, ज्याप्रमाणे आपण अँग्युलर मोमेंटम मध्ये घेतलेलं होतं त्याचप्रमाणे इथंही तसंच करायचं आहे. प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क काढायचा आणि टोटल बॉडीचा टॉर्क काढण्यासाठी त्याची ऍडिशन करायची. पण द टॉर्क इज, टॉर्कचा फॉर्म्युला काय, टो इज इक्वल टू फोर्स F इंटू आर, फोर्स F इंटू आर हा फॉर्म्युला आहे. द टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल इज, बॉडी अशा पद्धतीने ऍक्सेलरेट होते त्यावेळेला पहिल्या पार्टिकलचा टॉर्क मिळतोय टो 1 इक्वल टू F1 R1. पण आपल्याला F1 ची किंमत माहित आहे, इथं मिळालेली आहे m1 R1 अल्फा, m1 R1 अल्फा आणि हा R1 असेल इंटू R1. म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल, m1 R1 स्क्वेअर अल्फा, m1 R1 स्क्वेअर अल्फा. द टॉर्क ऑन सेकंड पार्टिकल इज टो2 इज इक्वल टू, डायरेक्ट आपण याच्यावरून लिहूयात m2 R2 स्क्वेअर अल्फा अप टू टो n इक्वल टू, टो n इज इक्वल टू काय, टो n ची किंमत मिळते mn Rn स्क्वेअर अल्फा. टो 1, टो 2, टो 3 आर द टॉर्क acting on all the particles of this body, but the total torque acting on this whole body can be determined by using the addition of all torques. Therefore, the total torque acting on the body is, total torque is, or total torque experienced is, total torque किती आहे, टॉर्क टो इज इक्वल टू टो 1 प्लस टो 2 प्लस डॉट 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 प्लस टो n. या सर्व किमती आता इथं ठेवायच्या. पहिल्या पार्टिकलचा टॉर्क टो 1 किती मिळेल, इज इक्वल टू, टो 1 किती आहे, m1 R1 स्क्वेअर अल्फा, m1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस सेकंडचं काय, m2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस डॉट 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 प्लस टो n काय असेल, mn
आर एन स्क्वेअर अल्फा. आता याच्यामध्ये कॉमन काय निघतोय, कॉमन फॅक्टर अल्फा कॉमन आहे, प्रत्येक टर्म मध्ये अल्फा कॉमन आहे. तो अल्फा कॉमन काढला, राहिलेले जे घटक आहेत ते ब्रॅकेटमध्ये लिहिले तर फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, m1r1 स्क्वेअर. पुढची स्टेप आहे तशी आपण लिहून काढूयात. m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mnrn स्क्वेअर bracket complete into alpha. But we know that the moment of inertia of the body is mass into its distribution, square of its distribution of mass from the axis of rotation. From this, I is equal to m1r1 square plus m2r2 square plus dot 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 plus mnrn square. Put this value in this place. Therefore, the total torque acting on the whole body is torque tau is equal to I into alpha, as it is the formula of the expression for torque in terms of moment of inertia is torque tau is equal to I into alpha. This formula is analogous to F is equal to mass into acceleration. In linear momentum or linear acceleration, angular acceleration, torque tau is equal to I alpha, F is equal to m into a. Torque tau is analogous to, or torque tau in angular is analogous to force in linear. Then I is the moment of inertia is analogous to mass of the body in linear. Alpha is the rotation or angular acceleration in rotational motion or in angular, and a is the linear acceleration of linear momentum or in linear. This is the expression for torque in terms of moment of inertia. That formula is tau equal to I into alpha. आज आपण फक्त 3 पॉइंट बघितले, त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ इन टर्म्स ऑफ लिनियर मोमेंटम, त्याच्यामध्ये एल इज इक्वल टू पी आर किंवा आर क्रॉस पी बार, आणि एल इज इक्वल टू आर पी किंवा पी आर साइन थिटा परपेंडिक्युलर डिस्टन्स असतानाच. त्याच्यानंतर आपण 2 महत्त्वाचे आर्टिकल घेतले, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन फॉर लिनियर मोमेंटम एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यामध्ये एल इज इक्वल टू आय ओमेगा हा फॉर्म्युला मिळवला. आणि त्याच्यानंतर त्याच्यासारखाच महत्त्वाचा पॉइंट expression for torque in terms of moment of inertia, that is tau is equal to I alpha. इथपर्यंतचा हा महत्त्वाचा पार्ट आहे. इथं आपण बंद करू हा व्हिडिओ. पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया.